नमस्कार, मी रेणुका. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आज 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्तानं विशेष कार्यक्रमांचं खूप आयोजन केलं जातं. विविध क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या, ज्या कर्तृत्व गाजवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा यथोचित सत्कार देखील होतो, त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवलं देखील जातं. पण आपण जेव्हा घरी जातो तेव्हा आपल्याला भेटणारी आपली आई असेल, सासू असेल, आजी असेल किंवा अगदी आपली बहीण असेल, ज्या घरी सतत काम करत असतात, त्यांचं मात्र त्यांच्या कामाचं चीज होतं का, त्यांच्या कामाला त्यांना मोल तरी मिळतं का, या संदर्भात हा जो एक पैलू आहे त्याच पैलूवर आज IBN लोकमतनं प्रकाश टाकलेला आहे. आणि त्याच निमित्तानं आमचे जे सगळे रिपोर्टर्स आहेत त्यांनी अशाच गृहिणींशी बातचीत केली आहे. त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांचं सुख म्हणजे नेमकं काय आणि जागतिक महिला दिन म्हणजे त्यांच्यासाठी काय, जाणून घेऊयात. जागतिक महिला दिवस आहे आणि या दिवसानिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करत असतो, त्यांचं कौतुक करत असतो. पण एक महिला मात्र अशी असते आपल्या प्रत्येकाच्या घरात जिचं आपण कधीच कौतुक करत नाही, जिच्या कामाची आपण कधीच किंमत करत नाही. ती व्यक्ती म्हणजे आपली आई, जी सतत आपल्यासाठी राबत असते, पण तिच्या कामाचं मोल आपल्याकडून कधीच होत नाही. त्या आयांना नेमकं आजच्या दिवशी काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी आलेली आहे मुंबईच्या वरळी भागामध्ये, जिथे या सर्वसाधारण गृहिणी आहेत. यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये नेमकं काय दडलेलं आहे. तुम्ही सांगा, किती वेळ तुम्ही दिवसात काम करत असतात? साधारण घरातली कुठली कुठली कामं तुम्ही करता? मी सगळंच काम, माझ्या घरी कोणीच नाही आहे, मी आणि मुलगा असतो. त्यामुळे काय, लादी पुसणं, जेवण करणं, त्याला शाळेची तयारी करणं, सगळं मला करावं लागतं. त्यामुळे जर 4-5 तास मला जातातच त्याच्यात घेण्यातच. त्याला शाळेत सोडायला जाणं वगैरे सगळं मीच करते. पण मग या कामाचा कधी कंटाळा येतो, कधी ताण येतो, की समाधान आहे तुम्हाला? समाधानी आहे मी. कधी कधी येतो, म्हणजे कंटाळा येतो, कारण सगळं एकटीलाच करावं लागतं ना, त्यामुळे येतो कंटाळा. मग कधी कधी मुलगा पण म्हणतो, मम्मी तुला भरपूर त्रास होत असेल ना माझ्यामुळे कामामध्ये वगैरे, असा बोलतो माझा मुलगा पण. तेव्हा जरा मला थोडं बरं वाटतं. जेव्हा दिवसभरामध्ये कुणीच तुमचं कौतुक करत नाही किंवा एखाद वेळेला भाजी बिघडली की चटकन तुम्हाला बोललं जातं, आज भाजी बिघडलेली आहे, चांगली नाही झाली, मी खाणार नाही, त्यावेळेला काय वाटतं? खूप वाईट वाटतं. म्हणजे एवढं आपण दिवसभर काम करतो, पण ते असं बोलल्यावर खूप वाईट वाटतं. पण समाधान, कारण नेहमीच आहे ना, आपलं काम तर आहेच करणं, जेवण खावण चालूच असतं नेहमी, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. असं तुम्ही सांगा का की तुमच्या घरी एक आजारी व्यक्ती आहेत आणि गेली कित्येक वर्ष तुम्ही त्यांचं करताय, कधीतरी असं वाटतं का की नाही, मला या सगळ्यातून मला जरा बाहेर काढा, मला जरा विश्रांती हवी? वाटतं, आपण करणार काय, करायलाच पाहिजे ना. मला खूप वाटतं असं की मला पण विश्रांती थोडी पाहिजे. माझी पण तब्येत, कधी कधी पाय वगैरे दुखतात माझे. मला असं वाटतं की मला एक दिवस तरी आराम मिळावा असं वाटतं. पण ते आता मुली कामावर जाणार, मुलगा कामावर जाणार, मग कोणाला सांगणार मी ना. ते मलाच करावं लागतं. शेवटी दिवसभर मीच करत असते. घरामध्ये कौतुक होतं का कधी? कौतुक कधी कधी, मम्मी एवढं करते काम. सुट्टीच्या दिवशी त्या पण करतात, मग मी सुट्टीच्या दिवशी जास्त काम करत नाही, मग त्या मला करू लागतात कामं. मग कधीतरी भाजी वगैरे चिरणं म्हणे मम्मी जरा दे ना, मग देते मी. बाकी असं मला आहे, तसं करतात, नाही असं नाही सगळं. पण म्हणजे जसं पुरुष बाहेर कामाला जातात, ते कमवून आणतात, तर ते पैशाच्या स्वरूपात त्यांच्या कामाची किंमत होत असते. पण बाई मात्र दिवसभर घरात राबत असते, तिच्या कामाची किंमत नाही होत. किंमत होत नाही. पण काय म्हणतात, मम्मी तू एवढं करतेस ना, आम्हाला भरपूर, आम्हाला तेवढं तरी म्हणजे बाहेर जाता येतं मुलींना पण. आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिन म्हटलं की आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांचं कौतुक सोहळा करतो. मात्र त्याचबरोबर तितक्याच महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे गृहिणी. कारण की गृहिणींमुळेच अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जातात. अर्थातच त्यांच्या घरातली मुलं असतील, मुली असतील, नवरे असतील, त्या क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात. अशाच या सगळ्या गृहिणी मैत्रिणी ज्या आहेत त्या आज माझ्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नेमका गृहिणी म्हणून काय काय काम पार पाडावं लागतं, काय ती जबाबदारी असते, 24/7 तुम्ही काम करता, नेमकी काय काय कामं करावी लागतात तुम्हाला? मला असं वाटतं की गृहिणींवर सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी असते. कारण घरी असल्यामुळे घराचे कुळाचार जे काय असतात, प्रत्येक घराचे ते त्यांना पार पाडावे लागतात आणि त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा केल्या जातात, कारण त्या घरी असतात. बरोबर. त्यामुळे त्यांना जास्त कामं करावी. सकाळी उठल्यापासून चहा करण्यापासून काय बाई येतेय नाही येतेय, त्यामुळे भांडी घासा, मशीनला कपडे लावा, फोन घ्या, नवऱ्यासाठी येणारे फोन असतील तर ते घ्या, मुलांचे शाळा कॉलेज त्यांच्या टाइमवर त्यांना उठवा, त्यांना तयार ते होत आहेत की नाही, ते जात आहेत की नाही. सगळीकडे मुलांना सोडायलाच लागतं, कारण त्यांचंही भवितव्य आपल्या याच्यावर अवलंबून असतं. त्यांना आपण कुठे नाही सोडू शकलो तर ते परत आपल्याला म्हणणार की तू मला कुठे सोडलं नाहीस किंवा कुठे तू मला सांगा की ही सगळी कामं करत असताना कधी स्वतःला तरी वेळ मिळावा किंवा वेळ द्यावा असं वाटतं का?
हो वाटतं, आणि काही प्रमाणात आपणच वेळ काढायचा असतो आणि तो मिळवायचा असतो. मिळवावा लागतो. एक्झॅक्टली. मग हे सगळं करत असताना कधी थकवा येतो का? कधी आजारी पडल्यासारखं वाटतं? हो वाटतं, पण तो थकवा कौतुकाची थाप मिळाली तर पटकन जातो पळून. अशी थाप मिळते का? कधी मिळाली का? आमच्याशी शेअर कराल तुम्ही? हो, आता परवा होळी झाली त्यावेळी पुरणपोळी केली मी. फारशी छान मला जमत नाही हे मला माहिती आहे, तरी सुद्धा नवऱ्याने छान दिली असं म्हटल्यावर खूप छान वाटलं. काम करत असताना अशा कधी व्याधी जडतात का? काय काय दुखणं म्हणजे नेमकं काय? कंबर दुखते माझी, आणि त्याच्यामुळे ते असं वाटतं की आपल्याला काहीतरी म्हणजे ह्याच्यासाठी करायला हवंय. करण्याचा विचार असतो पण राहून जातं ते. गृहिणींच्या सगळ्या कामाला, त्यांच्या स्वतःच्या स्वपणाला आपण सलाम करूयात, आणि आपण या सगळ्या जणींच्या फक्त गृहिणी नाही तर त्यांची जी झेप आहे ती खूप पलीकडची आहे, ती आपण समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती रुजलेली आहे, आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आज महिला दिन साजरा होतोय, आणि ही घटना जी आहे ही ऐतिहासिक घटना आपल्याला म्हणावी लागेल. भारत सरकारनं महिलांसाठी 50% आरक्षण दिलेलं आहे, मात्र या 50% आरक्षणाचा खरोखरच महिलांना किती लाभ होतो हे आता आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत पंढरपुरातील काही महिला भगिनी आहेत. घरामधल्या महिलेला सन्मान हा मिळालाच पाहिजे, कारण संपूर्ण घर एक खांबी तंबू असल्यासारखं घरातली जी महिला आहे ती असते, तो मुख्य तंबूचा खांब आहे, ती आहे म्हणून सगळं घर असतं. आणि खरं तर सगळे घरातले हा मान तिला देतच असतात, पण कुठंतरी तिला असं वाटू नये. मी तर उलट म्हणेन की महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक महिलेनं असा हा आपल्यातला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात हा न्यूनगंड काढून टाका, आणि उलट तुम्हीच सगळ्या जगाला सांगा मी आहे म्हणून माझं घर आहे. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा महिलेच्या श्रमाला मोल नाहीये. त्यांनी आता जसं सांगितलं की नोकरी व्यवसाय करणाऱ्याची श्रम पैशात मोजतात, पण गृहिणीचे श्रम पैशात मोजलेले नाहीत. पण सांगतायत की घरामध्ये ज्या काम करतायत महिला त्यांचं मोल जे आहे ते पैशामध्ये होणार नाही. तुम्ही काय सुचवा? यांनी म्हटलं आता त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री की सारखीच नसते. त्या म्हणतायत की तुम्ही ठामपणे सांगा सगळ्यांना की मी आहे म्हणून माझ्यामुळे घर आहे, पण जशी 5 बोटं सारखी नसतात तसं प्रत्येक स्त्रीचा स्वभाव किंवा तिला ती व्यक्त करण्याची किंवा ती बोलण्याची संधी मिळतेच, आणि जरी मिळाली तरी ती बोलूच शकत नाही, तिचं ते आतल्या आत दबलं जातं. महिला ही एक स्त्री शक्ती आहे, तिला सन्मान हा दिलाच पाहिजे. तिने अख्खं घर सांभाळते. स्त्री आहे म्हणून जग आहे. स्त्री जर नसती तर आज हे जग हे झालंच नसतं. कर्तृत्वाची म्हणजे अशी जाणीव असावी सगळ्यांना, बाकी काही नाही. म्हणजे आम्ही सकाळपासून जे करत असतो गृहिणी म्हणून सर्व कामं घरात, त्याची नोंद व्हावी. आपण काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, पण खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत, आणि तिथली सत्य परिस्थिती काय ती जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. महिलांच्या सबलीकरणासाठी खरं तर अनेक पावलं उचलली गेली. त्यांना खरं तर सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका देखील आता साकारता येते. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षणाचा निर्णय देखील महत्त्वाचा होता, आणि या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली. पण महिलांचं राजकारणामधलं प्रतिनिधित्व वाढलं खरं, पण प्रत्यक्षात महिला खरंच सत्तेचा गाडा चालवतात की घरचीच कामं करतात, यासाठी IBN लोकमतनं ठरवला तो रियालिटी चेक करण्याचा. म्हणूनच आपण बघणार आहोत हिंगोली आणि वर्ध्यातली सत्य परिस्थिती. दिनांक 26 फेब्रुवारी हिंगोली नगरपालिकेची महत्त्वाची अर्थसंकल्पीय सभा सुरू आहे. पालिकेत एकूण 28 नगरसेवक आहेत. यापैकी 50% म्हणजे 14 नगरसेवक ह्या महिला आहेत. महत्त्वाची बैठक असल्यामुळं सभेत 28 नगरसेवक उपस्थित आहेत. मात्र त्या सभेला एकही नगरसेविका उपस्थित नव्हती, तर त्यांच्या जागेवर हजेरी लावली होती ती त्यांच्या नवऱ्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी.
बघा कोण कोण आहेत हे महाशय. शेख तैबुन्निसा खलील या नगरसेविका आहेत. मात्र त्यांच्या जागी उपस्थित आहे त्यांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष शेख शकील. नगरसेविका सुरेखा जयस्वाल यांच्या वतीनं त्यांचा मुलगा अंकुश जयस्वाल बैठकीला उपस्थित आहे. नगरसेविका ज्योती कुटे त्यांची जागा घेतली आहे त्यांचे पती मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांनी. मनसेच्या नगरसेविका रेखाताई गोटरे त्यांच्या जागी बसले आहेत त्यांचा मुलगा विशाल गोटरे. काँग्रेसच्या नगरसेविका आशाबाई उबाळे त्यांची जागा घेतली आहे त्यांचा मुलगा मिलिंद उबाळेंनी. काँग्रेसच्या नगरसेविका पठाण सादिकाबी जहीर खान त्यांच्या वतीनं पती जहीर खान पठाण हे आले आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका प्रीती अग्रवाल त्यांच्या खुर्चीवर बसलेत त्यांचे पतिदेव गोपाल अग्रवाल. एकीकडे विधानसभा आणि लोकसभामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना देण्यात आलेल्या 50% आरक्षणाचा लाभच त्या महिलांना होताना दिसत नाहीये. महत्वाचं म्हणजे काही तरतुदींना सर्रास हरकतही हे बेकायदेशीर नगरसेवक घेताना दिसतात आणि पालिका अधिकारी ते निमूटपणे मान्यही करतात. महिलांना कायद्यानं आरक्षण मिळालं, मात्र प्रत्यक्षात कार्यालयीन कामात महिला किती सहभागी होतात याची झलक या पालिकेत बघायला मिळते. या महत्वाच्या सभेत महिला का उपस्थित राहिल्या नाहीत, त्यांना काय काम होतं या संदर्भात थेट आम्ही या नगरसेविकांना विचारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी फक्त नगरसेविका होते, मी सुद्धा कधी कधी मीटिंगलाच हजर राहायचे. आणि ज्या अशा महिला आहेत त्या 60-70 वर्षाच्या त्या आहेत त्या तर निश्चितच नाही येऊ शकत बाहेर आणि त्यांना काही म्हणजे कळत सुद्धा नाही की आपण काय निर्णय घ्यावा किंवा काय करावं. तर त्यांचे जे मुलं आहेत ते काम करतात. मी जे इथे आहे तर निश्चितच माझ्या मिस्टरांमुळे आहे. असं म्हणतात की प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रियांच्या मागे प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. माझ्या बाबतीत मी उलट म्हणेल, कारण मला इथपर्यंत आणण्याच्या मागे माझ्या मिस्टरांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. हिंगोली नगरपालिकेत पुरुषच कारभार चालवतात, त्यामुळे हे दृश्य काही नवीन नाही असं पालिकेचे मुख्याधिकारीही मान्य करतात. माझं सुद्धा नगरपालिका सदस्यांना, महिला सदस्यांना आव्हान आहे की त्यांनी स्वतः येऊन नगरपालिकेचं कामकाज पाहावं. त्यांनी त्यांच्या मुलावर किंवा पतीवर अवलंबून न राहता स्वतः दैनंदिन कामकाजामध्ये हिरिरीने भाग घ्यावा. केवळ महिला दिन साजरा करून महिला प्रगत होणार नाहीत, तर त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. याचा कारभार सगळे त्यांच्या घरचे पुरुष मंडळीच बघतात. या सर्व स्तरावर महिलांना डावरल्या जातं, कारण त्यांना कारभारात येण्यासाठी त्यांचा नकारात्मक घरातल्या लोकांचा त्यांना हे असतो प्रतिसाद. कारण तुम्ही निवडून आल्या तरी तुम्ही घरातच राहून स्वयंपाक करायचा, राजकारणाकडे वळायचं नाही. महिला या इतर क्षेत्राप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा योग्य प्रकारे काम करू शकतात, हे अनेक महिलांनी दाखवून दिलंय. कन्हैया खंडेलवाल, IBN लोकमत, हिंगोली. वर्धा जिल्ह्यातल्या भिवापूर ग्रामपंचायतीतल्या महिला सरपंचांची व्यथा वेगळीच आहे. गावात गटारी बांधण्यासंदर्भात घरातच बैठक सुरू आहे. ठेकेदार, अधिकारी आलेले आहेत, मात्र सरपंचबाई या सर्वांचं चहापान करण्यात मग्न आहेत. त्यांचे पती ठेकेदाराला काम समजावून सांगतायत. महिला असल्यामुळे अधिकारी दादच देत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. कोणाला आम्ही इंजिनियर म्हणा किंवा कोणते असे साहेब म्हणा मोठे फोन केला, बोललो की बाबा असे उचलतात, कधी कधी तसे टलावून देतात, कधी नाही उचलत, कधी हो म्हणतात, हो आम्ही असं करू, आम्ही तसं करू, पण ते तसं नसतात, तसं करतच नाही. घरी नव्हे बाहेरही अधिकाऱ्यांना, कंत्राटदारांना सूचना देण्याचं काम त्यांच्या पतींनाच करावं लागतं. शासकीय बैठकीतही ते सरपंच बाईच्या बाजूला बसलेले असतात. माझी बायको सक्षम आहे, मात्र अधिकाऱ्यांना तसं वाटत नाही, त्यामुळं मलाच सर्व कामं करावी लागतात असं ते स्पष्टीकरण देतात. त्यांना योजनांची माहिती पुरेपूर हे कर्मचारी सुद्धा देत नाही, कारण त्या महिला आहे म्हणून त्यांना टाळाटाळ करतात. थांबा थोडा वेळ, करू पाहू अशा गोष्टी करतात. पण कोणत्याही गावाचा विकास किंवा कोणतीही योजना राबवायची असली तर मला स्वतः त्यांना घेऊन त्या अधिकाऱ्याची भेट घ्यावी लागते. भिवापूरच्याच सरपंचांची ही कहाणी एकमेव नाही, तर राज्यातलं हे सार्वत्रिक चित्र आहे. महिला सक्षमीकरण केवळ GR काढून शक्य होणार नाही, त्याला शासन व्यवस्थेनंही तेवढीच तोलामोलाची साथ दिली पाहिजे. नरेंद्र मते, IBN लोकमत, वर्धा.
आणि महिला राजचं हे वास्तव बघितल्यानंतर इतरही पैलूंसह पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर. काही कर्तृत्ववान महिलांविषयी आपण त्यांचे विचार नेहमी ऐकत असतो, विविध लढ्यांविषयी देखील आपण ऐकत असतो. पण आपल्याला माहिती आहे की भावा बहिणीचं किंवा वडील मुलीचं नातं खूप वेगळं असतं, अनोखं असतं. बघूयात अशाच काही स्त्रियांच्या, काही त्यांच्या भावाची एक प्रतिक्रिया. मधल्या 10-12 वर्षामध्ये स्वतःची वाट चोखाळत तिनं ग्राम शिक्षण समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातलं शिक्षण सक्षम करण्यासाठी एक चांगलं सघन काम केलं. पण 20 ऑगस्टला डॉक्टरांचा खून झाल्यानंतर आम्हा सगळ्यांसाठीच गेले 18 महिने हा परीक्षेचा कालावधी राहिलाय. परत मुक्तानं अनिसच्या कामाशी जोडून घेत अत्यंत गांभीर्यानं आणि खंबीरपणानं गेल्या 18 महिन्यामध्ये अनिसची कार्यकर्ती म्हणून ती आज महाराष्ट्रात सगळीकडे कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पण जाता जाता आपण बघणार आहोत फैयाज यांनी महिलांसाठी गायलेलं खास गाणं. दरवाजे मिटलेले, खिडक्याही बंद, भिंती हजारो पण हिम्मत बुलंद, वाटे